चला मग आपल्याला काय करायचंय आता भागाकार पद्धतीने काय समजून घ्यायचंय मसावे म्हणजे काय म्हणजे महतम महतम म्हणजेच काय मोठ्यात मोठा ठीक आहे नंतर सा म्हणजे बर सा म्हणजे माईक आता सामायिक म्हणजेच काय सारखा ओके सामायिक म्हणजेच सारखा आणि नंतर वी ला काय म्हणायचंय विभाजक कळालं विभाजक चला एक गणित घेऊयात आपण या ठिकाणी बघा उदाहरण काय 120 व 192 या संख्येचा काय काढायचं आपल्याला मसावे काढायचा आहे दोन संख्येचे मांडून घ्यायचे आपल्याला मसावे काढताना आपण कोणती पद्धत वापरायची आपल्याला कोणती भागाकार पद्धत आपल्याला वापरायची आहे ठीक आहे भागाकार पद्धत म्हणल्यानंतर तुम्हाला कल्पना या ठिकाणी हे भागाकाराचं असं चिन्ह आहे बरोबर आहे ना ठीक आहे मग आता 120 म्हणजे 192 ला 192 या संख्येला आपण कितीनं भागायचंय 120 न आपण भागूया 120 न आपण जर भागितल्यानंतर आता 120 चा पाढा जरी आपल्याला येत नसला तरी 12 चा पाढा येतोय आपल्याला ठीक आहे म्हणजे फक्त शून्य वाढलेले या ठिकाणी आपण मग सहज 120 चा किंवा 12 चा पाढा जर 12 1 12 12 जरी किती होईल 24 च्या पुढे एक जर शून्य ठेवून दिलं तर किती होते ते 240 होते 240 चालणार नाही इथं कारण आपलं वजा करायचंय म्हणून आपण एकाचा भाग देऊयात या ठिकाणी मग एकाचा भाग दिला म्हणजे 120 1 120 ओके इथपर्यंत आलो आपण भागाकार पद्धतीने लिहून घेऊ नका मग या ठिकाणी वजाबाकी केली 2तून 0 गेलं खाली उरला 2 9तून 2 गेले खाली उरले 7 1 गेले 0 भागाकार पद्धतीमध्ये ज्या वेळेला आपण मसावी करतो ना त्यावेळेस मस्त तुम्हाला मी सांगितलं की तू मला मारल्यासारखं कर मी तुला मारल्यासारखं करतो म्हणजे अगोदर काय केलं आपण 120 ने 192 ला भागितलं होतं आता याचा नंबर बाकी आहे म्हणून मग या 120 ला पुन्हा जे उरलेलं जे काही यातनं आहे उरलेलं जे काही 72 आहे या 72 ने भागायचं असतं मग या ठिकाणी 120 पुन्हा आपण इकडे घेऊन टाकले 120 मग या 120 ला आता आपल्याला भागायचंय मग आता पुन्हा डबल 72 चा भाग घेतला आपण 72 चा भाग 72 दोन्ही किती होतील या ठिकाणी 144 होतील किती होतील 144 होतील जवळपास आहे ना 144 चालणार नाही मोठे होतील 120 पेक्षा म्हणून 72 1 72 करा वजाबाकी काय होऊन जातंय 72 ठीक आहे असं सिस्टीम आहे 72 1 72 ओके चला मग या ठिकाणी केलं इथे घेतलं हे घेतलं 10 8 मग नंतर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी राहिले 11 मग 11 तू 7 गेले खाली उरले 4 ओके 48 आलेलं आहे आपलं त्यानंतर मग पुन्हा डबल पुन्हा या 48 ने पुन्हा ज्यांनी भागितलं त्याला भागायचंय भागीला या ठिकाणी जे आहे 72 घेतलं आपण मग 48 म्हणजे 48 किती 72 होतात सांगा नाहीच आहे ना मग कितीचा भाग देणार आपण 48 1 48 करा वजाबाकी किती आलंय 4 नंतर किती राहिले या ठिकाणी या ठिकाणी 2 ठीक आहे आता खाली उरले आता या 24 न काय करायचं आपला या 24 न या ज्या 48 ला अगोदर भागलं होतं या 48 ला आपण जर भागितलं तर आता 24 च्या पाड्यात 100% 48 24 किती 48 24 दुने 48 0 म्हणजे या ठिकाणी या भागाकार पद्धतीमध्ये ज्यावेळेस शेवटी शून्य येतं लक्षात ठेवा म्हणजे भाग पूर्ण गेला मग भाग पूर्ण गेल्यानंतर जो भाजक जो राहिलेला असेल तो त्याचा 24 जो त्याचा तो मसावी असतो तो 24 जी आहे तर ह्या संख्येची 24 जी आहे 24 काय आहे आपली मसावी या स्वरूपामध्ये आपल्याला भाग द्यायचा असतो एक लक्षात ठेवा कशामध्ये भागाकार पद्धतीमध्ये मसावी काढण्याची पद्धत अशी आहे
काय करायचं अगोदर जो हा या भाज्याला आपण भागितलं, याने भागितलं, या भाजकने भागितल्यानंतर याची बारी बाकी होती म्हणून पुन्हा डबल जे उरलेलं जे काही बाकी आहे त्या बाकीने पुन्हा याला भागायचंय. असंच करत करत आपलं खाली जाऊ. असंच करत आपण खाली जायचंय आणि उरलेलं शेवटचा जो भाजक असेल किंवा जेव्हा खाली शून्य उरेल त्यावेळेला, खाली बाकी काय उरली बाय शून्य, त्यावेळेला शेवटचा जो भाजक असेल तो त्या पद्धतीचा किंवा दिलेल्या उदाहरणाचा काय असेल तो मसावी असेल. ओके.